सध्या चाललेल्या शिक्षक बदलीच्या धोरणानुसार जिल्हांतर्गत व जिल्हा बाह्य शिक्षक बदली होत असून राज्यात व जिल्ह्यातील चर्चेत असलेली व सध्याच तालुकास्तरीय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा विजेता बशाच मुळा शाळेतील देसाई सर व कोटकर सर यांच्याही बदल्या झालेल्या आहेत। या अनुषंगाने शाळा कमिटी सदस्य, गावकरी व विद्यार्थी पालकवर्ग यांनी आज शिक्षकांना एक भावनिक साथ दिली। आज शाळेचा परिसर घोषणांनी गजबजून गेला। मुलांनी परत या देसाई सर, परत या, परत या, परत या कोटकर सर, परत या, घ्या माघार घ्या, बदली अर्ज माघार घ्या, या अशा प्रकारच्या घोषणा देऊन सरांना भावनिक साथ दिली। आजच्या दिवशी प्रचंड संख्येने पालकवर्ग व गावकरी उपस्थित होते। आज या दिवशी एकनाथ सरांनी मार्गदर्शन केले। यावेळी अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले। या सर्व कार्यक्रमास पालकवर्ग व गावकरी हजर होते। यावेळी पांडुरंग पाटील, विश्वनाथ पाटील, दत्तात्रय संकपाळ, विश्वजित पाटील, गणपती देसाई, दीनानाथ सुतार, सचिन कोनुरे, सुवर्णा, पूजा पवार, रेश्मा पवार, स्वाती पाटील, सुप्रिया भूतल, सुवर्णा भूतल, नानुबाई झाटे, अक्षता पाटील आदी उपस्थित होत्या। तर आदर्श शिक्षक सचिन देसाई सर यांची बदली झालेली आहे। तर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आपल्यासोबत आहेत। तर काय सांगाल की काल जे तुम्ही आंदोलन केलं होतं ते कशा संदर्भात केलं होतं, नेमके त्याच्या पाठीमध्ये काय पार्श्वभूमी आहे? आज आपण शाळेची प्रगती जी होती बघता, सर्वांगीण प्रगती म्हणजे शाळेचे रंगरूप म्हणा, बाकीचे म्हणा, ह्यामध्ये तर सरांचा भरपूर म्हणजे हातखंडाचा होता। त्याचबरोबर जी शाळेची गुणवत्ता आपल्या तालुक्यामध्ये पण बऱ्यापैकी आहे। आपल्याला आता बाहेर पाहिला ना तर डिजिटलमध्ये आपण बोर्डमध्ये बघाल की बरेच मुलं आपले डिजिटलमध्ये आलेले आहेत, म्हणजे गुणवत्तेत एक नंबरला आलेले आहेत। आणि तसं बघायला तर आपण राज्यासाठी एक रोल मॉडेल शाळा म्हणून आपण जिल्हा परिषद शाळा म्हणून आपली आज बघितली जाते। मग ह्याचं आम्हाला आणि सर चाललेत बदलून, ह्याचं खरंच आपल्याला दुःख वाटलं त्यावेळेला। 5 वर्षापूर्वी मी आणि आमचे सहकारी दिग्विजय कोटकर सर आम्ही एकाच दिवशी या गावामध्ये आणि या शाळेमध्ये हजर झालो। त्यावेळची परिस्थिती अतिशय विदारक होती। म्हणजे एक विचार केला तर महाराष्ट्रातील सगळ्यात दुरावस्थेत असणारी शाळा अशी ओळख होती की अगदी मुलांना कुठल्याही प्रकारची भौतिक सुविधा नव्हती। ही जी इमारत आहे, ज्या इमारतीमध्ये आज आपण आहोत, ती जवळपास 14 वर्ष बंद होती। आणि मग अशा अवस्थेमध्ये आम्ही सुरुवात केली दोघांनी। आणि मग आम्ही गावाला आवाहन केलं की आपल्याला हे सगळं बदलायचं आहे, मुलांच्यासाठी शैक्षणिक सुविधा करायच्या आहेत। आणि गावानं पालकांना आम्हाला साथ दिली। आणि मग पुढच्या काळामध्ये आम्ही शाळेचा विकास साधला। कोरोनासारखं संकट आलं तरीसुद्धा आम्ही इतकं संघर्षपूर्ण हे सगळं काम केलं की एक आदर्श असे आम्ही हे ज्ञानाचं मंदिर उभा करू शकलो। आणि विशेष म्हणजे की त्या सुरुवातीच्या काळामध्ये न भूतो न भविष्य त्याचा इतिहास घडला की संपूर्ण महाराष्ट्रभरातून शिक्षकांनीसुद्धा आम्हाला या शाळेच्या उभारणीसाठी मदत केली। आणि जवळपास 15 ते 20 लाख इतका शैक्षणिक उठाव आम्ही या शाळेसाठी करू शकलो। आणि शाळेचं एक आदर्श असं मॉडेल रूप आम्ही तयार केलं की जी शाळा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात दुरावस्था होती ती शाळा महाराष्ट्रामध्ये एक सुंदर प्राथमिक शाळा म्हणजे 4थीपर्यंतची शाळा आम्ही तयार केली। आणि फक्त भौतिक सुविधा नाही केल्या तर त्यानंतर शासनाच्या कुठल्याही स्पर्धा असतील, कार्यक्रम असतील तर त्यामध्ये सुद्धा आमची ही शाळा राज्यामध्ये अव्वल दर्जाची राहिली। मुलांच्या स्पर्धा परीक्षा असतील किंवा कोणतीही प्रज्ञाशोध परीक्षा असतील किंवा आमच्या शिक्षकांचे सुद्धा नवोपक्रम असतील तर त्यामध्ये सुद्धा आम्ही अव्वल राहिलो। तर अशा पद्धतीनं हा 5 वर्षाचा जो प्रवास आहे तो इतरांच्यासाठीही प्रेरणादायी कसा होईल आणि आम्हाला सुद्धा पुढच्या वाटचालीसाठी की प्रेरणादायी राहील अशा पद्धतीने राहिला। साहजिकच एक या काळामध्ये पालकांशी एक ऋणानुबंध झालं किंवा एक नातं तयार झालं। ही शाळा उभारणी करत असताना किंवा संघर्ष करत असताना एक शिक्षक पालक या पलीकडचं एक मैत्रीचं नातं तयार झालं। आणि त्या नात्यामुळेच आज एक आमच्यामध्ये ओढ निर्माण झाली किंवा आम्ही जात असताना त्यांना एक दुःख होत आहे। आणि खरं म्हणजे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट वाटते। या पुरस्कारापेक्षाही आजवर जे प्रेम मिळालं किंवा आताही प्रेम मिळते किंवा यानंतरही त्यांचं प्रेम आमच्यासोबत राहणार आहे, ही आयुष्यातली खूप मोठी शिदोरी आमच्यासोबत आहे असं आम्हाला वाटतं आहे। आणि जरी आम्ही इथून गेलो तरी ह्या शाळेच्या आठवणी नेहमी आमच्यासोबत राहणार आहेत। बदली केली असली तरी याचं कारण म्हणजे माझी वैयक्तिक पत्नी सेवेत आहे आणि पती पत्नी या सदराखाली मी माझी विनंती बदली करून घेतलेली आहे। आणि सर्वांनाच माहीत आहे की मी जवळपास 14 वर्षे मी परजिल्ह्यात काम केलेलं आहे। आणि आल्यानंतर मला जर इच्छा असती तर मी केव्हाच मागच्या 5 वर्षात बदली करू शकलो असतो,
परंतु तरीसुद्धा आम्ही एक ठरवलं होतं की या शाळेला न्याय देण्यासाठी आपण 5 वर्ष तरी एक व्यवस्थित आपण पूर्ण केली पाहिजेत. आणि मला बदलीची संधी असतानासुद्धा मी 2-3 वेळा ती संधी डावलली, कारण मला शाळेचं कुठलंही काम अपुरं ठेवायचं नव्हतं. आणि ज्यावेळी मला वाटलं की माझं कर्तव्य मी पूर्ण केलेलं आहे आणि त्यानंतर मी ह्या बदलीची संधी स्वीकारली. आणि मी जरी जात असलो तरी मी या शाळेला एक चांगलं रूप देण्यासाठी माझी सर्वोपरी माझा वेळ दिलेला आहे किंवा माझं योगदान दिलं आहे. आणि माझ्यासोबत माझ्या सहकारी कोटकर सरांनीसुद्धा योगदान दिलेलं आहे. आणि हे योगदान देऊन आमचं कर्तव्यपूर्ती झाल्यानंतर आम्ही इथून जात आहोत. आज ज्या लोकांच्या भावना आहेत त्या प्रेमापोटी येत आहेत, पण काही गोष्टीसाठी आमचा नाईलाज आहे. आज सचिन देसाई सर बदली झाल्यानंतर गावकऱ्यांच्या ज्या भावना आहेत किंवा विद्यार्थ्यांच्या ज्या भावना आहेत त्या एक आदर्श शिक्षक ज्यावेळी शाळेतून जातो त्या ह्या वेगळ्या आपल्याला पाहावयाला मिळतात. डॉक्टर दत्तात्रय चोपडे पाटील MD होमिओपॅथिक व डॉक्टर पूजा चोपडे पाटील MD होमिओपॅथिक यांचे मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटल. ॲलर्जिक सर्दी खोकल्यापासून कॅन्सरपर्यंत होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. वेळ सोमवार ते शुक्रवार 11 ते सायंकाळी 7 व शनिवारी 11 ते सायंकाळी 5. पत्ता 107 ई वॉर्ड वृषाली हॉटेलच्या मागे, गवळे गल्ली चौक, ताराबाई पार्क, कोल्हापूर.